हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एडियॉन टिप्स. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शनबद्दल बघितलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये मग दॅट इज द ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ओके, ट्रान्स्क्रिप्शन युनिट इन DNA इज डिफाइंड प्रायमरली बाय द थ्री रीजन. एक प्रमोटर, अनदर वन इज स्ट्रक्चरल अँड द थर्ड वन इज द टर्मिनेटर. ओके, प्रमोटर म्हणजे जिथून स्टार्ट होतं ॲक्च्युली, अँड देन टर्मिनेटर म्हणजे जिथं एंड होतं. Okay, let's start it. Let's start our today's chapter. Okay, there is a convention in defining two strands. Just a minute. Okay. In the structural gene of transcription unit. Okay, structural gene. Since two strands have opposite polarity and DNA dependent RNA polymerase, DNA dependent RNA polymerase also catalyze the polymerization only in one direction, that is 5 prime to 3 prime. Yes, the strand that has polarity 3 prime to 5 prime act as a template. Okay, म्हणजे ज्याच्याकडे 3 prime to 5 prime template आहे, act as a template strand म्हणून act करते. template strand, STRAND. ओके, जस्ट रिमेंबर दिस मच. आणि 5 प्राइम टू 3 प्राइम जे आहे ना, दॅट इज कोडिंग स्ट्रँड. जस्ट रिमेंबर दिस मच. दिस इज template strand and this is coding strand. Just that's all. Okay, this is template strand 3 prime to 5 prime and this is 5 prime to 3 prime, that is the coding strand. Okay, that's all. The promoter terminator flank the structural gene. Okay, structural gene la flank in a transcription unit. The promoter is said to be located at 5 prime end. ओके, म्हणजे 5 प्राईम एंड असतो ना, कारण ऑब्विसली स्टार्ट प्रमोटर म्हणजे काय, जिथून ॲक्च्युली स्टार्ट होतं. सो सपोज इथून जर स्टार्ट होणार तर इथं 5 प्राईम एंडला काय असला पाहिजे, प्रमोटर असला पाहिजे. ओके, कारण 5 ह्या एंडपासून स्टार्ट होतं ना, सो ह्या एंडला काय असला पाहिजे, प्रमोटर, आणि ह्या एंडला टर्मिनेटर असला पाहिजे. राईट, ह्या एंडला टर्मिनेटर म्हणजे 3 प्राईम एंडला टर्मिनेटर असला पाहिजे. ओके, दॅट्स ऑल. right. Okay, 5 prime to 3 prime. Okay, the promoter is said to be located at 5 prime. 5 prime la promoter, that is the upstream of the structural gene. Upstream. Okay, 5 prime end, that is the upstream. Okay, it is DNA sequence that provides the binding site for RNA polymerase, and it is presence of promoter in a transcription unit that also defines the template and coding strands. By switching its position with terminator, the definition of coding and template strands could be reversed. म्हणजे सपोज जर इथं बघा, सपोज काय केलं, सपोज हे आपलं एक स्ट्रँड आहे. दिसं ह्या साईडला काय होतं, 5 प्राईम एंड होतं, ह्या 3 प्राईम एंड. ओके, आता इथून असं ॲक्च्युली हे होत होतं, काय म्हणतात, कोडिंग व्हायला चालेल होतं. कोडिंग होत म्हणजे हे एक स्टँड होतं, निघून कोडिंग होत होती. ओके, जर सपोज इकडचं जर प्रमोटर जर इकडचा निघून इकडे गेला आणि इकडचं जर टर्मिनेटर इकडं आला, देन काय होणार, इकडं 5 प्राईम येणार आणि इकडं 3 प्राईम येणार. सो झालं की रिव्हर्स. दॅट्स ऑल. म्हणजे प्रमोटर आणि टर्मिनेटरवरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे 3 प्राईम एंडला काय असणार आहे, टर्मिनेटर. ओके, दॅट्स ऑल. टर्मिनेटर, इफ टर्मिनेटर लोकेटेड 3 प्राईम डाउनस्ट्रीम. ओके, the terminator is located in coding strand. It usually defines the end of the process of transcription. Yes, म्हणजे त्यांना काय म्हणायचं की बाबा, हे जर 5 प्राईम असेल ना, 5 प्राईमला इथं प्रमोटर असतो आणि इथं 3 प्राईम आहे ना, इथं टर्मिनेटर असतो. ओके, टर्मिनेटर असतो. ओके, दॅट्स ऑल. आणि हा ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट करतो आणि ह्या ट्रान्स्क्रिप्शनला एंड करतो. दॅट्स ऑल. There are additional regulatory sequences that may be present further upstream or downstream to the promoter.
Some of the properties of this sequence shall be discussed while dealing with the regulation of gene expression. Okay, that's all. खत्म. आया समजलं का? गॉट इट. यामध्ये काय होतं यार, एवढं जास्ती काय असं नव्हतं, पण यामध्ये एक प्रमोटर म्हणजे सपोज दिस इज एंड, दिस इज 5 प्राइम एंड, दिस इज 3 प्राइम एंड. ओके, हा जिथून इथून स्टार्ट झालं ना कोडिंग, सो दिस इज प्रमोटर, दिस इज टर्मिनेटर. ओके, दॅट्स ऑल. आणि जर सपोज हा प्रमोटर इकडे गेला आणि हा टर्मिनेटर इकडे आला, देन इकडं 5 प्राइम एंड होणार, दॅट इज हिअर 3 प्राइम एंड. दॅट्स ऑल. म्हणजे ह्या प्रमोटर आणि टर्मिनेटरवरती डिपेंड असतं. दॅट्स ऑल. खतम. ओके, आणि हे एक लक्षात ठेवा की 3 प्राइम टू 5 प्राइम इज द टेम्पलेट स्ट्रँड आणि 5 प्राइम टू 3 प्राइम इज द कोडिंग स्ट्रँड. ओके, दॅट्स ऑल. गॉट इट. I think here one is given. This is 5 prime, this is template strand, and this one is the coding strand. Sorry, coding strand. 5 prime to the coding strand. Okay, done. Okay, thank you so much. Next lecture मध्ये ट्रान्स्क्रिप्शन युनिट अँड द जीन. ओके, बाय बाय.